बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल असे मुख्यमंत्री यांनी ही योजना जाहीर केली। ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल। राज्यातील 60 वयोवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या नागरिकांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल अशा ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून या ठिकाणी 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे आणि या पेन्शन सोबत सर्व ज्येष्ठ नागरिकांना 10 वस्तू सुद्धा मिळणार आहेत। बघा, ज्येष्ठ नागरिकांना आपल्या राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांची निवडणुका सुरू होत्या, तर या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदान मिळालेले आहे। यामुळे सरकारच्या माध्यमातून 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांची पेन्शन देण्याचा निर्णय आणि त्यांना 10 वस्तू देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही सुद्धा या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे आणि जी 3000 रुपयांची पेन्शन सुरू होत आहे तर या पेन्शनचा लाभ सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। तर या 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी कुठे अर्ज करायचा आहे, अंतिम मुदत काय आहे, कोणाला अर्ज करता येणार आहे, या 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि या 3000 रुपयांच्या पेन्शनचा अर्ज कोणत्या योजनेच्या माध्यमातून करायचा आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून ज्या 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहोत। परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब सुद्धा करायचं आहे, कारण तुमच्या संबंधात महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड सुद्धा होतच असते। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या। तर या निवडणुकांमध्ये सरकारला म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या पक्षाला जास्तीत जास्त मतदान मिळालेलं आहे आणि हे मतदान राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त केले असल्याचं या ठिकाणी सरकारच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि परत सुद्धा ज्येष्ठ नागरिकांनी असंच मतदान केलं पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी त्यांच्या आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगली सुधारणा आली पाहिजे। ज्येष्ठ नागरिकांचे वारंवारचे जे प्रॉब्लेम होते तर ते प्रॉब्लेम दूर झाले पाहिजेत आणि त्यांचे जीवनमान सुधारले पाहिजेत, या दृष्टिकोनातून 10 वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत तुम्हाला ओळीने या 10 वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे आणि हे जे 3000 रुपयांची पेन्शन सुरू करण्यात आलेले आहे तर हे पेन्शन कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा वाचून दाखवत आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून बातम्या फिरत होत्या की ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांची पेन्शन मिळणार, ज्येष्ठ नागरिकांना 10 वस्तू मिळणार, परंतु ज्येष्ठ नागरिकांना याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून ऑफिशियल पद्धतीने कोणताही GR काढण्यात आलेला नव्हता। परंतु ज्येष्ठ नागरिकांना काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्याचा GR आज सकाळी काढण्यात आलेला आहे। त्यामुळे आजपासून या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। 31 डिसेंबर पर्यंत सर्व ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करता येणार आहेत, कारण ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला ही जी पेन्शन सुरू करण्यात येणार आहे तर या पेन्शनचा पहिला हप्ता हा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही सुद्धा या पेन्शनचा लाभ घ्यायचा आहे, तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना जशी सुरू करण्यात आलेला आहे, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, कर्ज माफी योजना, पीक विमा योजना, तशाच पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांना तुमचे जीवनमान सुधारले पाहिजे, तुम्हाला सुद्धा खर्चा पाण्यासाठी थोडेफार पैसे मिळाले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 3000 रुपयांची पेन्शन आणि या ठिकाणी 10 वस्तू वाटप करण्याचा निर्णय घेण्यात
देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी या 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी कुठे अर्ज करायचा आहे त्याची माहिती आपण सविस्तर पद्धतीने सांगणार आहोत। परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 60 वयांपेक्षा जास्त वय असणारे भरपूर असे ज्येष्ठ नागरिक आहेत। तर या सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे की नाही याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये 60 वयावरील भरपूर असे ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही। बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि ते पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत असतील तर त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, अटी शर्ती कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत, तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा तोटा होऊ नये, नुकसान होऊ नये, तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा योजनेचा अर्ज करायचा आहे आणि तुम्ही सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला ज्या 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहे तर त्या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी जो 3000 रुपयांची पेन्शन तुम्हाला मिळणार आहे आणि ज्या 10 वस्तू मिळणार आहेत तर याची यादी संपूर्ण सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे आता हे जे सरकार आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, राज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, राज्यामध्ये दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत। तर हे सध्याचं महायुतीचं त्रिमूर्तीचं सरकार आहे। तर हे सरकार राज्यातील गोरगरिबांसाठी विविध योजना सुरू करत आहे, रेशन धारकांसाठी मोठमोठे लाभ सुरू करत आहे, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठमोठे लाभ सुरू करत आहे, त्याचप्रमाणे राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा मोठमोठे लाभ सुरू केलेले आहेत। कारण राज्यातील ज्येष्ठ नागरिक इमानदारीने या सरकारला मतदान करत असतात आणि या ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर कोणताही लाभ देण्यात आलेला नव्हता। तर या सर्व गोष्टींचा विचार लक्षात घेऊन आणि या ठिकाणी सरकारला सुद्धा माहिती आहे की ज्येष्ठ नागरिक इमानदार असतात, जर त्यांना पेन्शन दिली तर ते 100% आपल्याला मतदान करतील, आपलं सरकार पुन्हा एकदा निवडून आणून देतील। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा विचार सरकारच्या माध्यमातून करण्यात येत होता, परंतु याच्या अगोदर निधीची कमतरता असल्यामुळे कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि या लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला निधी सुद्धा लागत असतो। तर या निधीची कमतरता असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली नव्हते, परंतु सरकारने निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपयेच मिळत राहतील। त्यांना जे 2100 रुपये देण्यात येणार होते तर ते 2100 रुपये सध्याच्या स्थितीला थांबवण्यात आलेले आहेत आणि ते 2100 रुपयाचे जे वरचे पैसे होते म्हणजेच 1500 अधिक 600 वरचे जे 600 रुपये होते तर ते 600 रुपये ज्येष्ठ नागरिकांना एका योजनेअंतर्गत आणि वरचे जे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला जे 2100 रुपये मिळणार आहे तर ते 2100 रुपये सुद्धा कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून तुम्हाला थेट 3000 रुपयांची पेन्शन मिळत आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांनी काळजी करू नये। तर या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला 5 कागदपत्रे लागणार आहेत, तर ती 5 कागदपत्रे लवकरात लवकर काढायची आहेत। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना 2 छोट्या आकारांचे फोटो लागणार आहेत आणि सरकारच्या माध्यमातून याच्यामध्ये वयाची अट सुद्धा लावण्यात आलेली आहे। म्हणजेच तुमचं वय किती असलं पाहिजे, तुमचं वय किती असल्यानंतर तुम्हाला लाभ देण्यात येणार आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। तर ती माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी राज्यामध्ये भरपूर असे ज्येष्ठ नागरिक आहेत की त्या ज्येष्ठ नागरिकांना चालण्यामध्ये अडथळे येत असते, भरपूर असे ज्येष्ठ नागरिक आहेत की त्या ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांचे आजार आहेत, काही ज्येष्ठ नागरिकांना कानाने ऐका येत नाही, काही ज्येष्ठ नागरिकांनी वर्षानुवर्ष कष्ट केलेलं असतं त्यामुळे त्यांच्या हातांचे सांधे दुखत असतात। त्यासोबत या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिकांना कंबरदुखी आहेत, मणक्याचे आजार आहेत, भरपूर ज्येष्ठ नागरिकांना सायटिका असेल, कमरेची नस दबणे असेल, त्यासोबत पाठदुखी, मानदुखी, कानदुखी, डोकेदुखी, गुडघ्यांना चालण्यामध्ये अडथळे येत असेल, पोटऱ्या दुखत असतील, पायांचे पंजे दुखत असतील, बोटे दुखत असतील, त्यासोबतच विविध आजारांनी ज्येष्ठ नागरिक त्रस्त असतात। काही ज्येष्ठ नागरिकांना बीपी आहे, काही ज्येष्ठ नागरिकांना शुगर आहे, काही ज्येष्ठ नागरिकांना धाप लागत असते, काही ज्येष्ठ नागरिकांना विविध नाना प्रकारचे आजार जडलेले आहेत। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सध्याच्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची गरज भासत आहे आणि आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की काही ज्येष्ठ नागरिकांची मुले या ठिकाणी मोठमोठ्या हुद्द्यावरती गेलेले आहेत। त्यामुळे काही ज्येष्ठ नागरिकांना काळजी करायची गरज नाही, परंतु ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुले मोठ्या सरकारी हुद्द्यांवरती गेलेले नसतील आणि
त्यांना या ठिकाणी पेमेंटची कमतरता असतील, म्हणजेच त्यांना 10-15 रुपये असतील, तर ते सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना मोजकेच पैसे देऊ शकतात. तर या सर्व गोष्टींचा विचार करून आणि राज्यामध्ये असे पण काही ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांना मुले आणि मुले नाहीत, म्हणजेच या ठिकाणी त्यांना मुलगा नाही मुली नाही, तर त्यांचा सांभाळ कोण करणार. या कारण काय होतं की 60 वयानंतर त्यांना काम होणं शक्य होत नसतं. त्यामुळे या ठिकाणी काय गोष्टी याच्यामध्ये करता येतील या सर्व गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी निर्णय सुद्धा घेतलेला आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना हा निर्णय तुमच्या हिताचा आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या निर्णयाअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे. जे ज्येष्ठ नागरिक लवकरात लवकर अर्ज करतील त्या ज्येष्ठ नागरिकांना सर्वात अगोदर योजनेच्या माध्यमातून प्राधान्य देऊन त्यांना लाभ देण्यात येणार आहे. त्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन तर मिळणारच आहे आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना 10 वस्तूंचा लाभ सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तुम्ही सुद्धा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तुमच्याकडे छोट्या आकाराचे 2 फोटो असतील, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, या ठिकाणी रहिवासी असेल, अशा ज्या नियम अटी असतात, पात्रता असतात, या जर तुम्ही नियम अटींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्हाला 100 आणि 101% 3,000 रुपयांची पेन्शन आणि 10 वस्तू सुद्धा मिळणार आहे. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वयोमानानुसार त्यांना आजार जडलेले आहेत. काही ज्येष्ठ नागरिकांची मुले त्यांना सांभाळत नाहीत. तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय आणि वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही सुद्धा या वस्तूंचा लाभ घ्यायचा आहे आणि या 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना आपल्या राज्यामध्ये या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते या ठिकाणी आता शेवटच्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होता. तर या अधिवेशनामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले होते. आता हे निर्णय येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. तर ते निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यासोबत 3,000 रुपयांचे पेन्शन आणि या 10 वस्तू कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला देणार आहे. त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना या 3,000 रुपयांची पेन्शनची माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबत 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु ज्येष्ठ नागरिकांना सर्वात अगोदर काही महत्त्वाची कागदपत्रे मागवण्यात आलेले आहेत. तर ती कागदपत्रे कोणकोणती आहेत ते तुम्हाला वाचून दाखवत आहे. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर असे ज्येष्ठ नागरिक आहेत की त्या ज्येष्ठ नागरिकांचे सध्याच्या स्थितीला कागदपत्रे नाहीत. तर त्यांनी काय करायचं आहे आणि ज्यांच्याकडे आहेत तर त्यांच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असायला पाहिजेत, त्यांनी या ठिकाणी कोणता अर्ज करायचा आहे त्याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड असायला पाहिजे, कारण तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात. या ठिकाणी तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे, त्याच्यासाठी तुमच्या ओळखीचा पुरावा, तुमचं वय तेवढंच आहे त्याचा पुरावासाठी आधार कार्ड. दुसरं कागदपत्र म्हणजे मतदान कार्ड. बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी मतदान कार्ड असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम लाभ दिला जाणार आहे, कारण तुमच्याकडे मतदान कार्ड आहे, तुम्ही सरकारला मतदान करत असतात, म्हणजेच तुम्ही सरकारचा थोडा ना फुल ना फुलाची पाकळी फायदा करत आहात. त्यामुळे सरकार सुद्धा तुमचा फायदाच करत आहे. त्यानंतर तिसरं कागदपत्र म्हणजे छोट्या आकाराचे 2 फोटो लागणार आहेत, कारण आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर तो फॉर्म भरताना तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपण बँकेमध्ये फॉर्म भरायला गेलो तर आपल्याकडून फोटो मागवले जातात आणि त्या फॉर्मवरती फोटो चिटकावला जातो. त्याचप्रमाणे या योजनेचा अर्ज करण्यासाठी एक फॉर्म भरायचा आहे, या ठिकाणी तुम्हाला त्या फॉर्मवरती फोटो सुद्धा चिटकवायचा आहे. तर अशा पद्धतीने 2 फॉर्म भरायचे आहेत, त्यासाठी 2 फोटो लागणार आहेत. त्यानंतर पुढचं कागदपत्र म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, यासाठी उत्पन्न दाखला. तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर त्याची झेरॉक्स लागणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात, आता रहिवासी प्रमाणपत्र म्हणून तुमच्या गावामधील पोलीस पाटील असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा सरपंच असेल यांच्या नावाने रहिवासी दाखला लागणार आहे. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना अशी महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत. आता झालं कागदपत्रे, आता आपण पात्रता बघत आहोत. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना पहिले पात्रता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे किंवा भारत देशाचे रहिवासी असायला पाहिजेत. दुसरी पात्रता वय तुमचा 60 वर्षांपेक्षा जास्त असायला पाहिजे. तिसरी पात्रता मुलगा तुमचा सरकारी नोकरीमध्ये नसायला पाहिजे. चौथी पात्रता तुम्ही सरकारी नोकरीमध्ये किंवा तुम्ही रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजेत. 5वी पात्रता तुम्ही आयकरदाता नसायला पाहिजे, तुम्ही सरकारी टॅक्स भरत
नसायला पाहिजेत. 5वी पात्रता तुमच्याकडे 5 एकरांच्या पुढे शेतजमीन नसायला पाहिजे. पुढची पात्रता तुमच्याकडे भरगंड पैसा नसायला पाहिजे, बंगला नसायला पाहिजे, मोठमोठे फ्लॅट घेतलेले नसायला पाहिजेत, मोठमोठ्या गाड्या तुमच्याकडे नसायला पाहिजेत. तर या झाल्या पात्रता. कागदपत्रे अगोदर सांगितलेली होती. आता आपण 10 वस्तू बघून घेऊया. त्यानंतर 3000 रुपयांच्या पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे त्याची माहिती देऊन टाकतो. तर बघा ज्येष्ठ नागरिकांना ज्या 10 वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या 10 वस्तूंमधील पहिली वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिक जर आजाराने त्रस्त असतील तर त्यांना 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार ही झाली पहिली वस्तू. दुसरी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एका गावाहून दुसऱ्या गावाने एसटीने प्रवास करायचा असेल तर त्यांना कमी पैशामध्ये प्रवास. तिसरी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना घर नसेल तर त्यांना घरकुल योजना. ज्येष्ठ नागरिकांच्या इकडे लाईट कमी असेल तर त्यांना सोलर पंप योजना. ज्येष्ठ नागरिक शेतकरी असतील तर त्यांना शेती संबंधित महत्त्वाच्या योजनांचा लाभ. त्यानंतर पुढची योजना ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी विविध गोष्टींच्या समस्या असतील तर त्यांना गोळ्यांसाठी पैसे. पुढची वस्तू ज्येष्ठ नागरिकांना आरक्षित खुर्च्या, ज्येष्ठ नागरिकांना विहीर अनुदान योजना. अशा प्रकारे अनुदान योजना लाभ मिळणार आहे. आता बघा ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहे ते योजनेची माहिती सुद्धा देतच आहे. तर बघा ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे. बघा सध्याच्या स्थितीला बातम्या सुरू आहेत की ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना परत एकदा सुरू होणार आहे. बघा ज्येष्ठ नागरिकांना ऑफिशियल पद्धतीने GR येऊ शकतो. हा GR आल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.